नमस्कार मंडळी, स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। मी आज बनवतोय साबुदाणा वडा। ते कसे ते दाखवते। बटाटे 1 किलो उकडून घेतलं आहे, साबू तांदूळ भिजवून घेतलं आहे मी। आता हे बारीक जरा किसून घेणार व्यवस्थित, कारण मिश्रण असं किसून घेतल्यामुळे व्यवस्थित मिक्स होणार। ते मिरची बारीक चिरून घेतले 15 असे 1 किलो तिखट होण्यासाठी। तर कसे मी बनवते ते तुमका दाखवते। आता हे 1 किलो बटाटे मी उकडून घेतलं आहे, 1 किलोच्या वरच होतील 2। त्याच्यात टाकणार मी मिरची बारीक चिरून घेतलेलं आहे। त्याच्यात टाकणार मी चवीनुसार मीठ आणि याच्यात टाकणार माझ्या अंदाजप्रमाणे शेंगदाण्याचं कूट, म्हणजे पाव किलो शेंगदाण्यातून अर्धा टाकलं आहे मी, निम्मे। हे आधी मिक्स करून घेते। हे मी साबू तांदूळ खिचडी आणि वड्यासाठी भिजवलेले आहेत, तर ते आता मी ह्याच्यातले निम्मे ह्याच्यात घेते। घरगुती स्वच्छ ह्यानी बनवलेले माझ्याकडचे पदार्थ असतात, कारण मी सगळा स्वच्छ भांडी धुवूनच सगळ्या गोष्टी हे करते। चांगला तेल पण वापरते, तळू कसं पाम तेलात नाही तळत, सूर्यतेलाचं तेल मी वापरते, सूर्यतेल। त्याच्यातच माझे हे पदार्थ फ्राय होतं। जर कोणा घ्यायचे असले, म्हणजे हे एवढे आवडलं आणि कोणाचं घ्यायचे असले तर नक्की या। हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं। हे सगळा मिक्स झाला आणि आता असं व्यवस्थित करून असे सगळे वडे मी करून घेणार। पण सगळे वडे मी असे नाही करणार, बाहेर जाऊन जेव्हा गिऱ्हाईक आहे तेव्हा मी ते करते। नाही तर मी असे लाडूसारखे बांधून घेते भांड्यात एका, आणि बाहेर जाऊन फ्रेश हाताने करते, दाबून घेते असं वड्याचं। कोथिंबीर टाकले नाही वड्यात, कारण सगळ्यांना उपवासात कोथिंबीर चालत नाही ह्याच्यासाठी।